महायुतीचं खातेवाटप झालं। आता चर्चा सुरू झाली आहे ती पालकमंत्री पदाची। नागपूरमध्ये कोण पालकमंत्री होणार याची जोरदार चर्चा आहे, पाहूया। महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला, मात्र अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री कोण होणार यावरून रस्सीखेच सुरू आहे। त्यातच नागपूरचा पालकमंत्री कोण अशी चर्चा देखील रंगते आहे। मुख्यमंत्री नागपूरचेच आहेत आणि महसूल मंत्री देखील नागपूरचेच, त्यामुळे आता नागपूरचा पालकमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित होतो आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेच असतील हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील। मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात, पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो। अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेव। मुख्यमंत्र्यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये गडचिरोलीचा पालकमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्याबरोबर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना नागपूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच देण्यात आलेली होती। मला असं वाटतं की जिथे नागपूर जिल्ह्याचा प्रश्न आहे तर नागपूर जिल्ह्याचा याआधी देखील चंद्रशेखर बावनकुळेंना पालकत्व होतं आणि त्यांनी अतिशय समर्थपणे एकीकडे ऊर्जा मंत्रालय आणि एकीकडे पालकमंत्रीपद त्यांनी अतिशय चांगलं भूषवलं होतं। नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून या ठिकाणी वेगळा काही प्रयोग किंवा जिल्ह्याची अदलाबदल केल्याची शक्यता फारच कमी मानली जात आहे। म्हणूनच कुठेतरी आता नागपूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांचाच हक्क जवळपास निश्चित मानलं जात आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।